आणि आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी एक एक मत महत्त्वाचं आहे। मी स्वतः किती संकटात असेन आणि माझ्या जिल्ह्यामध्ये कितीही जातीवादाचं विषारी राजकारण होत असेल, मी गोपीनाथ मुंडेची लेक आहे। एका मराठा बांधवाला विजयी करण्यासाठी मी आलेली आहे। माझ्या जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा पाहत जात पात धर्म हे कधी मानलाच नाही अशा पक्षामध्ये आम्ही आहोत। मुंडे साहेबांच्या रक्ताचे गुण आमच्यामध्ये आहेत आणि तुमच्यासाठी माझं आणि तुमचं नातं अभूतपूर्व आहे। खरं तर मोदीजींची सभा झाली होती, आमचे बंधू सुद्धा येऊन गेले। मी म्हणलं बाबा माझी सभा नाही झाली तर भागते का, मला जरा बीडमध्ये प्रॉब्लेम आहे, पण नाही, आज मी वचन दिलं होतं विखे पाटील साहेबांना आणि मी आले। परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आम्ही माजलगावला असताना हेलिकॉप्टर उडायची तयारीच नव्हती। ते हेलिकॉप्टरवाले म्हणत होते खूप ढग आहे, खूप रिस्क आहे। मग आम्ही असं ठरवलं की तिथून ऑनलाईन भाषण करावं। असं सुजय विखे तयार झाले। म्हणलं असलं काही करू नको बाबा, लोक म्हणतील ताई आल्या नाही, उगाच गडबड होईल, त्याच्यामुळे म्हणलं काही कर। आणि खरंच जीव मुठीत धरून आम्ही आपल्या एवढ्या आभाळ वाऱ्यात आलो, कारण तुमचं वारं पुन्हा आम्हाला सहन होणार नाही म्हणून आलो। तर तुम्ही येणाऱ्या 13 तारखेला माझंही मतदान आहे। माझ्यासाठी मोठ्या देवीला ओटी भरा, भगवान बाबांचे आशीर्वाद घ्या आणि त्याच वेळी तुम्ही सुजय विखेंना विजयी करण्यासाठी आपलं मौल्यवान मत 13 मे रोजी आपण कमळाच्या फुलाचं बटन दाबून द्या, ही आपल्या सर्वांना विनंती करते। आता काही खूप भाषण करायची गरज आहे का? काय देशाचे निर्णय, काय देशामध्ये होणारे, जगातली केवढी इकॉनॉमी भारत होणार आहे तुम्हाला सांगायचंय का? या देशामध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय करायचं, काय काय केलं, काय काय राहिलंय तुम्हाला सांगायचंय का? मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 25-15 नॅशनल हायवे सांगायचंय का? नाहीच सांगायचं, पण सांगितलं ना मी, सगळं सांगितलं मी। आता याच्यापेक्षा जास्त मी भाषण केलं तर मला हेलिकॉप्टरने उडता येणार नाही, त्यामुळे मला परत माझ्या मतदारसंघात जायचंय, कारण तिथं मीच मला वाचवू शकते, मलाच ती निवडणूक खेचायची आहे। तुमचे फक्त आशीर्वाद। ओ तुम्ही चला तिकडं, 2 दिवस आज कड्याला नाही, नुसतं सभेला येऊन जमणार नाही, पाहुणे रावळे सगळ्या सोयऱ्यांना भेटा जरा। हा, आमची अवघड परिस्थिती करू नका, आमच्याच पाहुण्यात येऊ नका, तुमच्याच पाहुण्यात या, बरोबर आहे की नाही? उद्या सभा आहे, पण त्या सभेमुळे नाते गोत्यांना ते बाकीचं होत राहील। सुजय विखेंना 13 मेला प्रचंड मताने विजयी करा। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर।